नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गुरुवारची बैठक स्थितीतील आसने करणार आहोत. त्यासाठी पाय समोर ठेवून सरळ बसायचे आहे. गुरुवारची बैठक स्थितीतील आसने थोडीशी वेगळी आहेत. या आसनांद्वारे प्रामुख्याने कमरेपासून वरच्या स्नायू अवयवांना ताण, दाब आणि पीळ बसतो. या आसनांमध्ये आज आपण गोमुखासन, अर्धवक्रासन, बद्ध कोणासन, उष्ट्रासन, शशांकासन, मार्जरासन, श्वानासन इत्यादी आसने करणार आहोत. चला आता आपण ही गुरुवारची बैठक स्थितीतील आसने करूया. त्यासाठी बैठक स्थितीत यायचं आहे. सुरुवातीला हात मागे एकमेकांच्या मध्ये गुंफून घेऊया. कोपर चांगले असे बरगड्यांच्याकडे खेचून घ्यायचे आहेत. मान सरळ राहू दे. चांगले खेचून घ्या. पुढची आसने करण्यासाठी लवचिकता निर्माण होते. आता आपल्याला गोमुखासन करायचं आहे. त्यासाठी डाव्या पायाची घडी घाला. त्याच्यावरती उजवा पाय, डावा हात वरती, उजवा हात खाली. दोन्ही हातांच्या बोटांची मागून पकड घ्या. पाठ सरळ ठेवा. आता डोक्याने वरचा हात मागे दाबा दाबा दाबा. सरळ. आता वरचा पाय खाली, खालचा पाय वरती, वरचा हात खाली, खालचा उजवा हात वरती. डोक्यानी वरती असणाऱ्या हाताला मागे दाबा दाबा दाबा. श्वास चालू राहू दे. सरळ. आता आपण अर्धवक्रासन करूया. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या पोटरीजवळ. डावीकडून अर्धवक्रासनाचा पीळ घ्यायचा आहे. हाताची मनगट आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या बाजूला. मानेला सुद्धा पीळ घेऊया. सरळ. उजवी दिशा, उजवा पाय, पाठ, पाठीचा मणका सरळ राहू दे. पोट ढिले सोडा. श्वास चालू राहू दे. स्थिर राहायचंय. सरळ. आता आपल्याला बद्ध कोणासन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून घ्या. श्वास भरत कमरेतून खाली झुकायचं आहे. कपाळ दोन्ही पायाच्या अंगठ्यांच्या टेकायचं आहे. स्थिर राहूया. सरळ. आता आपल्याला उष्ट्रासन करायचं आहे. त्यासाठी गुडघ्यावरती या. पायाच्या बोटांची वरची बाजू जमिनीकडे जाऊ दे. हाताच्या तळव्यांनी टाचांना आधार घ्यायचा आहे. उष्ट्रासन. श्वास चालू राहू दे. डोक्याचा झोक खाली येऊ दे. स्थिर राहूया. सरळ. आता आपण शशांकासन करूया. त्यासाठी पायाच्या टाचा हाताने घट्ट पकडायचे आहेत. कपाळ गुडघ्याकडे येऊ दे. बैठक उचलली जाते या आसनामध्ये. सरळ. आता आपण जानुवक्षासन करायचं आहे. हनुवटी आणि छातीचा पुढचा भाग जमिनीला टेकूया. कोपर गुडघ्यांच्या जवळ. बैठक थोडीशी उचलली जाते पण जास्ती उचलू नका. सरळ. मार्जरासन करूया आपण आता. मांजर आळस देतं ती स्थिती. हे आसन करताना हात, मांड्या यांची हालचाल नको. फक्त पाठ, पाठीचा मणका, मान, डोकं वरून खाली. सरळ. श्वानासन करूया आपण आता. डावा पाय, उजवा हात वरती. तोल सांभाळा. स्थिर रहा. श्वास चालू राहू दे. सरळ. आता उजवा पाय डावा हात वरती,
तोल सांभाळायचा आहे, श्वास चालूच ठेवायचा आहे. सरळ. आता डावा पाय, डावा हात, तोल सांभाळता येतोय का पहा. स्थिर रहा. सरळ. उजवा पाय, उजवा हात, तोल सांभाळा. सरळ. आता आपण डावा पाय वरती उचलूया. हनुवटी आणि छातीचा पुढचा भाग जमिनीला टेकूया. स्थिर राहायचंय. पाय ताणून घ्या. सरळ. उजवा पाय, पाय चांगला वरती ताणून घ्यायचंय. सरळ.